सांगलीत बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य धम्म रॅली, विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न. तथागत हस्तमुद्रा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गावर निघाली रॅली. सामाजिक एकतेचे दर्शन. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या 2588व्या त्रिविध वैशाख बुद्ध पौर्णिमा जयंतीनिमित्त सांगलीतील माता रमाई आंबेडकर उद्यान संवर्धन समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. या उपक्रमांमुळे शहरात धार्मिक व सामाजिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता धम्म रॅलीने झाली. श्रावस्ती बौद्ध विहारच्या वतीने काढण्यात आलेली ही रॅली तथागत हस्तमुद्रा, माता रमाई आंबेडकर उद्यान येथून सुरू होऊन नवीन वसाहत, बालाजी मेल रोड, काँग्रेस कमिटी, राम मंदिर, सिव्हिल हॉस्पिटल चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमांगण परिसर येथे संपन्न झाली. रॅली दरम्यान भगवान बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला. त्यानंतर सकाळी 10 वाजता त्रिसरण पंचशील ग्रहण व अभिवादन कार्यक्रम पार पडला. नागरिकांसाठी दुपारी 11 ते 3 या वेळेत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमात सर्व समाज घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दरम्यान महाबोधी बुद्धगया विहार मुक्त करण्यात यावा, तसेच बुद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कार्यक्रमास भंते डॉक्टर यशकाश्य पायन महाथेरो, नगरसेवक जगन्नाथ ठोकरे, जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा नगरसेविका स्नेहल सावंत, नगरसेवक प्रकाश मुळके, नगरसेविका वर्षा निंबाळकर, माजी विरोधी पक्षनेते सदाशिव वाघमारे, माजी बिरेंद्र थोरात, श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप, दीपस्तंभ विहाराचे अध्यक्ष प्राध्यापक जगन कराडे, माजी समाज कल्याण आयुक्त हंबीरराव कांबळे, बापूसाहेब सोनवणे, आशिष गाडे, सीबी चौधरी, सचिन सव्वाखंडे, जगन्नाथ आठवले, माजी उपायुक्त रमेश वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे जितेंद्र कोलप, लोकमतचे पत्रकार सुरेंद्र दुपटे, मनोज काळे, माता रमाई आंबेडकर संवर्धन समितीचे पदाधिकारी आशा साबळे, शहाजी मोरे, शिवाजी वाघमारे, आप्पासाहेब साबळे, प्रफुल्ल ठोकळे, विनोद साबळे, अविनाश कांबळे, शंकर कांबळे, सचिन ऐवळे, अजय उबाळे, गणपती चौडीकर, बाळासाहेब पगारे, गजानन गस्ते, प्रियानंद कांबळे, अनिल साबळे, रतन तोडकर, शशिकला घारगे, अमिता कांबळे, छाया कांबळे तसेच समता सैनिक दलाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज धम्म रॅलीमध्ये विजय लांडगे आणि पवन कदम यांनी महापुरुषाच्या वेशभूषेत सहभाग घेतला. आणि त्यांचं महापरिनिर्वाण आज या वैशाख पौर्णिमेनिमित्त ज्या झालं त्या तथागत भगवान बुद्धांच्या या शुभदिनानिमित्त मी सांगलीकर व सांगली शहरातील सर्व बौद्ध बांधवांना भिक्खू संघातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो.